नमस्कार. संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत आहे. रोजच हवा नाश्ता नवा या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत पौष्टिक आणि चविष्ट असा नाचणीचा ढोकळा. चला तर मग रेसिपी बनवायला जाऊयात किचनमध्ये. इथे आपण 2 वाट्या नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी आपण चाळणीमध्ये हे पीठ टाकलेलं आहे आणि आता दुसरी वाटी हे पीठ चाळणीत टाकून घ्यायचं आहे. आणि एकूण 2 वाट्या आपण पीठ इथं घेतलेलं आहे. ते आता आपल्याला चाळून घ्यायचं आहे. हे पीठ आपलं चांगलं चाळून झालेलं आहे. ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने पाव वाटी रवा घालायचा आहे. एका वाटीला 2 चमचे रवा घालायचा आहे. इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं. इथे मी 1 चमचा आलं, लसूण, जिरे आणि मिरचीचा ठेचा घातलेला आहे. आपण आपल्या आवडीप्रमाणे घालू शकता. 1 चमचा साखर घालूयात. आता याच वाटीने आपल्याला अर्धा वाटी दही घालायचं आहे. बघा दही किती मस्त झालेलं आहे. आता हे अर्धी वाटी दही यामध्ये घालूयात. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जर गरज पडली तर आणखी आपण अर्धी वाटी पाणी यामध्ये घालणार आहोत. आपल्याला आणखी पाणी लागणार आहे तर आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूयात आणि मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊयात. इथे आपल्याला 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. हे मिश्रण आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे. आपण याला आता 10 मिनिटं झाकून ठेवूयात. रवा फुलण्यासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण गॅसवर कढई ठेवूयात. रवा फुलण्यासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण गॅसवर कढई ठेवूयात. आपल्याला 10 मिनिटं झालेली आहेत. बघूयात. बॅटर छान भिजलेलं आहे. 2 चमचे तेल घालूया. इथे मी अंदाजानेच घालते म्हणजे ढोकळा कोरडा लागत नाही. मिक्स करूयात. मी इनो फ्रूट सॉल्ट घालूया. 1 पुडी घेतलेली आहे. याला ॲक्टिव्ह करण्यासाठी आपण यावर 1 चमचा पाणी घालूया आणि आता एकाच डायरेक्शनने फेटून घेऊ. आपलं हे पीठ छान फुललेलं आहे. आता आपण ह्या तेल लावलेल्या थाळीमध्ये ओतून घेऊ. मी अगोदरच ग्रीस करून ठेवलेली होती. हे पाणी उकळलेलं आहे. आपण अगोदरच पाणी ठेवलेलं होतं. आता ही थाळी यामध्ये ठेवूयात आणि झाकण ठेवूयात आणि याला 15 मिनिट होऊ देऊयात. हे होतंय तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊ. आपले 15 मिनिटं झालेली आहेत. आपण गॅस कमी करूयात आणि बघूयात. चाकू अगदी क्लीन निघालेला आहे म्हणजे आपला ढोकळा झालेला आहे. आपण आता गॅस बंद करूयात आणि उतरवून घेऊयात. त्याला आता आपण थंड होऊ देऊयात आणि मग यावरती फोडणी घालूयात. ढोकळा आपला थंड झालाय. आता आपण ही फोडणी घालूयात. या फोडणीमध्ये मी तेल, जिरं, मोहरी, तीळ, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घातलेली आहे. आता ही फोडणी आपण या ढोकळ्यावर घालूयात आणि ढोकळा कट करून घेऊयात. फोडणी आपली ढोकळ्यावर घालून झालेली आहे. आता आपण थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर घालूयात आणि आता ढोकळा कट करून घेऊयात. आपला हा ढोकळा अगदी मस्त झालेला आहे आणि जाळी पण याला पडलेली आहे. चला तर मग मैत्रिणींनो, रेसिपी आवडली असेल तर
चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा. थँक्यू. हॅपी कुकिंग. भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत. हेल्दी खा आणि मस्त रहा.